मग ज्यावेळेस मुलगाच स्वतःला समजू शकत नाही किंवा त्या मुलगीलाच कळत नाही की माझी आवड कशामध्ये आहे, त्या केसमध्ये पॅरेंट्सने काय करायला पाहिजे? ह्या केसमध्ये होतं असं की मुलाला ह्या वयामध्ये वाटतं की पालक माझ्यासाठी काहीतरी बेस्ट ठरवतील. पालकाला वाटतं की आता मुलं मोठी झाली, ते सांगतील ते आम्ही करू. आणि प्रश्न इथंच गोंधळाचा होतो. बऱ्याच वेळा असंही होतं की एखादा विद्यार्थी 10वी मध्ये खूप चांगले मार्क आणला तर तू सायन्स कर, त्याला सायन्स जमणार नाही म्हणून तू कॉमर्स कर, ह्याला काहीच जमणार नाही तू आपला आर्ट्स कर किंवा तू डिप्लोमा करून मोकळा हो. सर्वात महत्वाचा इलेमेंट इथंच आहे की मार्क हे फक्त डायरेक्टिव्ह असतात, ते डिसाइडिंग नसतात. कमी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही अतिशय चांगलं सायन्स क्षेत्रामध्ये केलेलं आहे किंवा 10वीला अगदी 90, 95, 100 असणाऱ्या विद्यार्थ्यांनीही UPSC किंवा इतर तत्सम करिअरचा विचार करून आर्ट्स सारखे स्ट्रीम निवडून आपलं करिअर निर्माण केलेलं आहे. बरोबर. त्यामुळे मार्क हा विद्यार्थ्यांच्या निवडीचा कधीही सेंटर म्हणजे विद्यार्थ्यांच्या निवडीचा बेस नसला पाहिजे. पालकांनी आपल्या अपेक्षा विद्यार्थ्यांवरती लादता कामा नयेत आणि कोणतंही क्षेत्र इन्फेरियर किंवा सुपेरियर नाहीये. एखादं क्षेत्र जर आवडीचं असेल आणि त्यामध्ये जर विद्यार्थी टॉपला गेला तर तो करिअर घडवतो. बरोबर. स्ट्रीम हा आजचा महत्वाचा मुद्दा नाहीच आहे. महत्वाचा मुद्दा आहे की विद्यार्थ्याच्या आवडीला असणारं साजेशा क्षेत्रामध्ये आपली दिशा ठरवणं. बरोबर.